This is Bhandari sir from University of Pune, and I'm going to conduct chemistry. Today we are going to discuss about classification of elements. Okay, so we'll start with the classification. Chalo. So classification of elements. Okay, classification. Chalo. So before classify the elements, why it is necessary to classify the elements? एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची आवश्यकता का पडली हा महत्त्वाचा प्रश्न. बरोबर ना? का करतो आपण क्लासिफिकेशन? काय गरज काय क्लासिफिकेशन करण्याची? बरं, एलिमेंटचं जाऊ द्या. कोणत्याही सबस्टन्सचं आपण क्लासिफिकेशन का करतो? हां, टू अंडरस्टँड नेचर ऑफ. सांगा. ओके, अजून काय? समजा तुम्हाला कलिंगड खायला दिलं, कलिंगड, राईट, वॉटरमेलन खायला दिलं, खाल का तुम्ही? का त्याला कापून व्यवस्थित तुमच्या लेवलप्रमाणे तुकडे बारीक करणार, नंतर खाणार? सो क्लासिफिकेशनची काय आवश्यकता आहे? ॲज पर द नीड ऑफ पर्टिक्युलर लिव्हिंग बिईंग. ओके, हाच कलिंगड जर एका मगराला खायला दिलं, मगर, सुसर, ठीक आहे, क्रकडाईल, सहज खाईल तो, बरोबर का ना? आपण त्याचे तुकडे तुकडे करून खाऊ. सो ॲज पर द नीड ऑफ लिव्हिंग बिईंग्स, ॲज पर द नीड ऑफ different situations, we have to classify. If you want to learn, if you want to know all the properties of all the elements, what we have to do? ह्याचे क्लासिफिकेशन केलं पाहिजे. ठीक आहे, सगळेच विद्यार्थ्यांना एकाच वर्गामध्ये बसून आपल्याला शिकवता येईल का? राईट फ्रॉम 1st to 10th स्टँडर्ड नाही ना. मग काय करावं लागेल आपल्याला? क्लासिफिकेशन करावं लागेल. ॲज पर द एज, ॲज पर द नॉलेज ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट, ॲज पर द कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन करण्याची आवश्यकता झाली याच्यामुळे. कळालं काय? इथपर्यंत काय डाऊट आहे? ठीक आहे, गरज कळाली. सो हिअर आपल्याला माहिती आहेत 118 एलिमेंट्स आर देअर. 118 एलिमेंट्स आर देअर. मग ह्या 118 एलिमेंट्सच्या बद्दल आपल्याला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. कोणते ग्रुप कोणत्या क्लासमध्ये, किंवा क्लासिफिकेशनची स्टार्टिंग कशी झालेली आहे? डोबे रायनर, RE, डोबे रेयनर. ठीक आहे, ही हॅड क्लासिफाईड द एलिमेंट्स into a group of 3 elements. That group is called as triad. So what is triad? TRIAD. Triad ला मराठीत 3K म्हणतात. 3K. 3K means what? It's a group of 3 elements. ठीक आहे, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. त्रिक म्हणजे तीन एलिमेंटचा एक ग्रुप. दॅट इज व्हॉट? ट्रायड. क्लिअर आहे? So while making a triad, he had arranged the elements according to increasing order of their atomic mass number. He had given too much focus on atomic mass number. For example, lithium, sodium, potassium. Atomic mass number of lithium is 6.9, that is 7. Sodium 23. Potassium is 39. Okay. Sir, how did we decide the atomic number of this element? These are not the atomic numbers. These are the atomic mass numbers. And we all know that atomic mass number, it is entirely based on number of protons and number of neutrons. For example, see, suppose this is nucleus. Suppose 7 protons are there, 7 neutrons are there. Overall, it becomes 14. So 14 is the atomic mass number. It is represented by capital A. Fine? So 7 plus 7, 14. Okay? So here 7 is a mass number. 23 is a mass number of sodium. Actually, the full name of Na is, which begins from Na, is natrium.
It is sodium, right? English name is sodium. It is Latin name is natrium. 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 This is what? Potassium. Again, the name which is starting from K is kaolin. Kaolin. Fine. Up to this, any doubt? No. Okay, now. After, see, actually these three elements he had arranged according to their increasing atomic mass number. Yes. Okay. Next thing, he selected these elements having similar chemical property. या तीन इलेमेंटच्या पण प्रॉपर्टीज कशा आहेत? सिमिलर आहेत. कशावरून कळलं आपल्याला हे सिमिलर प्रॉपर्टीज आहेत? बिकॉज सी लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सी दीज आर दी मेटल्स. हाऊ वी डिफाईन दॅट दीज आर दी मेटल्स? आपण कशा पद्धतीने यांना मेटल्स आहेत असं म्हणू शकतो? हे मेटल्स आहेत कशावरून कळलं आपल्याला? बघा एक ट्रिक सांगतो याच्यामध्ये. ज्या एलिमेंटचा एंडिंग, द एलिमेंट्स हुज नेम्स आर एंडिंग विथ सफिक्स IUM, जसे की लिथियम IUM शेवटी आहे, सोडियम IUM, पोटॅशियम IUM. सो दोज एलिमेंट्स हुज नेम्स आर एंडिंग विथ सफिक्स IUM जनरली दे आर टर्म्ड ॲज मेटल्स. क्लिअर आहे? ह्याला काही एक्सेप्शन्स पण आहेत. हेलियम इज अ गॅस, it is not a metal, but generally most of the elements their names are ending with suffix IUM, therefore they are called as metals. So lithium, sodium, potassium, these are metals. म्हणजे ह्या सगळ्या मेटलचे हे सगळे मेटल्स सिमिलर केमिकल प्रॉपर्टी दाखवतात. राईट नाव वी नो दॅट ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, यू नो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? तुम्हाला माहिती आहे कोणाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कशाला म्हणतात? नाही माहिती? ठीक आहे. इट इज अ डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ऑर्बिट्स अँड सबऑर्बिट्स इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ऑर्बिट वाईज अँड सबऑर्बिट वाईज डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्यूशन वेगळ्या ऑर्बिटमध्ये केलेलं आहे आणि सब ऑर्बिटमध्ये केलेलं आहे. त्या डिस्ट्रीब्यूशनला आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणतो. आपण शिकणार आहोत पुढे इन डिटेल्समध्ये आपण हाऊ टू फाइंड आउट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. कोणताही इलेमेंट त्याची केमिकल प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरच डिपेंड असते. ती कशी डिपेंड असते आपण पुढे बघणार आहोत. जस्ट नाव वी आर फोकसिंग ऑन क्लासिफिकेशन. ठीक आहे. ह्यांचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर बघितला तर 2 1 2 8 1 2 8 8 1. And from this electronic configuration it is clear that outermost orbit contains same number of electrons. See here 2 plus 1 is 3. Atomic number of lithium is 3 and atomic number of sodium is 11. So 2 plus 8 10 plus 1 11. Here 2 plus 8 10 plus 8 18 plus 1 19. So here 19 11 2. See, chemical properties depends upon valence electrons. What are the valence electrons? These are the electrons which are present in the outermost orbit of any element. Okay, कोणत्याही एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. These are the valence electrons. Clear है? And valence electrons are responsible for chemical properties. Clear है? Chemical properties कशावर डिपेंड असते? व्हॅलन्सी पण याच्यावरच डिपेंड असते. व्हॅलन्सी मीन्स व्हॉट? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. एखादा एलिमेंट किती अदर एलिमेंट बरोबर कंबाईन होतो. ओके, हे पूर्ण कंबाईन होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कोणावर डिपेंड आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरच डिपेंड आहे. सो व्हॅलन्सीवर डिपेंड आहे. मग मला सांगा तुम्ही, ह्याची पण व्हॅलन्सी 1 आहे, ह्याची पण व्हॅलन्सी 1 आहे, ह्याची पण व्हॅलन्सी 1 आहे. ऑल दीज आर मोनोव्हॅलंट एलिमेंट. यू नो मोनोव्हॅलन्सी इज क्लिअर. मोनोव्हॅलन्सी मीन्स वॉट? दे हॅव एबिलिटी टू कंबाईन विथ अदर वन एलिमेंट. लिथियम पण फक्त एका एलिमेंट बरोबर कंबाईन होणार आहे. फॉर एक्झाम्पल LiCl, लिथियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड. म्हणजे याच्या दोघांमध्ये काय एकच बॉन्ड आहे,
क्लिअर आहे, एकच बॉन्ड आहे. इट मीन्स वॉट, दे ऑल शोज similar chemical properties. So while making the classification into the triad, Dove-Reiner selected those elements which has similar chemical property. Dove-Reinerनी कोणत्या एलिमेंटचं सिलेक्शन केलं, ज्या एलिमेंटची सिमिलर केमिकल प्रॉपर्टी आहे अशा एलिमेंटचं सिलेक्शन केलं त्यांनी. पक्का? ओके. सेकंड थिंग, he had arranged these elements according to increasing atomic mass number. मास नंबरच्या असेंडिंग ऑर्डरने त्यांनी अरेंज केलेलं आहे. दोन गोष्टी कळाल्या. तिसरी गोष्ट त्यांनी काय केलं, त्यांनी या अरेंजमेंटवरून एक लॉ फाइंड आउट केला त्यांनी. ठीक आहे, अँड दॅट इज द लॉ ऑफ ट्रायड. व्हॉट इज दॅट? लॉ ऑफ ट्रायड. सो व्हॉट इज द लॉ सेड दॅट, सी, after arranging the elements according to increasing atomic masses, the atomic mass of, he formulated that the atomic mass of middle element, atomic mass is 23, middle element का atomic mass 23 है, right? Atomic mass of middle element, it was approximately equal to the average atomic masses of other two element. For example, 7 plus 39 upon 2, average mean of atomic masses of other two elements. 7 plus 39, what is that? 46 upon 2, that is 23. 23 means what? Atomic mass of middle element, it was approximately equal to average mean of atomic masses of other two element. कळलं का? मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास उरलेल्या दोन एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसच्या ॲव्हरेज असतो हे त्यांनी सांगितलं. आणि यालाच आपण काय म्हणतो, ट्रायड्स लॉ, त्रिकांचा नियम. डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम, दॅट इज व्हॉट, ट्रायड्स लॉ ऑफ डोबे-रायनर. क्लिअर? सो दीज आर द 3 points which are very essential to understand Dove-Reiner's classification of elements. But he could not able to classify whatever the known elements at that time into his triad. That is why this type of classification of system, this type of classification of triad, it was not fit for all the elements. That is why this classification, it was rejected out. ही क्लासिफिकेशन सर्व इलेमेंटच्या क्लासिफिकेशनसाठी उपयोगाला आलेली नाही आहे. त्यामुळे क्लासिफिकेशनची ही पद्धत रिजेक्ट झालेली आहे. क्लिअर आहे? डोबे-रायनरच्या लॉबद्दल कोणाला काही शंका असेल तर प्लीज आस्क मी अँड गेट इट क्लिअर विदिन टाईम. येस, मी 2 मिनटं थांबतो. ठीक आहे, विचारा काय विचारायचं असेल तर लिहून घ्या वाटल्यास. जेवढे इलेमेंट माहीत होते या काळामध्ये, डोबे-रायनरच्या काळामध्ये जेवढे एलिमेंट्स माहीत होते त्यावेळेस अराउंड 30 एलिमेंट्स असतील, माईट बी. ठीक आहे, त्या काळात 30 एलिमेंट्स माहीत झाले असतील. ठीक आहे, पण हे 30च्या 30 एलिमेंट्स किंवा 40च्या 40 एलिमेंट्स, दे आर ऑल नॅचरल एलिमेंट्स ना. हां हो हो. अँड मग मॅनमेड केव्हा फाइंड झाले? 90च्या नंतर, 92च्या नंतर. ठीक आहे, मॅनमेड आर्टिफिशियल एलिमेंट आहेत ना, ते 92 एलिमेंट्सच्या नंतरचे पुढचे सगळे एलिमेंट आर्टिफिशियल एलिमेंट आहेत. युरॅनियमच्या पुढचे सगळे. ठीक आहे, युरॅनियम हा 92 वाला आहे. युरॅनियमचा ॲटॉमिक मास नंबर 92 आहे. आणि त्या युरॅनियमपासून बाकीचे एलिमेंट बनवण्यात आलेले आहेत, म्हणून त्याला आपण आर्टिफिशियल एलिमेंट म्हणतो आपण त्याला. क्लिअर आहे? सो हे सगळे नॅचरल आहेत. हे 30च्या 30 एलिमेंट्स डोबे-रायनरने आपल्या ट्रायडमध्ये क्लासिफाय करू शकला नाही आहे. दॅट इज वाय दिस टाईप ऑफ क्लासिफिकेशन इट वॉज रिजेक्टेड आउट. सो प्लीज राईट ऑन दिस.